माझं तोंड ग बसेल हे कोणी मनात आणू नका. त्यांनी काल शिंदे साहेबांना भेटलो. शिंदे साहेबांना मी म्हणलो, साहेब तुम्ही ती तुम्ही बोलू नका. मी त्यांच्यावर अजिबात बोलत नाही. त्यांच्याशी म्हणजे त्यांचं मन दुखून असं बोलत. मी फक्त प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तर का देत नाही मला कळत नाही. मग मी साहेब म्हणलं, पुण्यामध्ये आज तुम्ही बघितलं त्याची नाचक्की झाली, पोलिसांची नाचक्की झाली, ह्याच्यावर कोणच बोलत नाही. एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि काल जे बोलले की गुन्हेगार पक्षाच्या जवळ असला तरी आम्ही कारवाई करणार, क्षमा करणार. मला तेच म्हणायचं होतं. हे मला चंद्रकांत पाटलांकडून जे शिंदे साहेब जे बोलत होते ती भावना मला होण्यासाठी त्यांची भावना. मग त्यांचे आहेत, मग त्यांनी सोशल मीडिया म्हणजे हा विषय बाजूला सोशल मीडिया मग भाजप मग डॅमेज. शिंदेंनी मोडला दंगेकरांचा इंगा. हा ते रवी अनसपूरकर ते कामाला आहेत, ते भाजपच्या कुठल्या तरी मंत्र्याकडे. आता माझा इंगा मोडला. दुसरा युतीत कुरापती, दंगेकरांच्या पाठीची रोहित पवारांची बारामती. हे कोण करतंय? हे भाजपचे मीडिया आहे. त्या मीडियाला माझी विनंती आहे, मी माझ्यासाठी भांडतच नाही. तुम्ही आमच्या कुटुंबावर अन्याय, माझ्या मुलाला तुम्ही ह्या राजकारणात घेताय, वय वर्ष 21, त्याला अजून शिक्षण त्याचं संपतंय. आता आमच्या कुटुंबावर हल्ला करता. मागच्या निवडणुकीवर आमच्या पत्नीवर तुम्ही हल्ला, तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेऊन आमच्यावर अन्याय केला. आमचं कुटुंब म्हणजे मी कुटुंबावर माझ्या लहान मुलावर येतात. आमच्या अरे राजकारण असतं. आम्ही तुमच्या मुलाबाळावर कधीच बोलणार नाही. आम्हाला कळतं, आम्ही त्या संस्कृतीत वाढलो आहे की आमची लढाई हे युद्ध आम्ही लढू ना, पण तुमच्या मुलाबाळांवर आम्ही कधीच जाणार नाही. आणि आम्हाला मिळेलच तो संधी तरी आम्ही बोलणार नाही. राजकीय संस्कृती नाही. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र सगळ्यांचाच आहे. आणि ही संस्कृती आजपर्यंत पुण्यात नव्हती. तुम्ही घाल्ले करता माझ्या लहान मुलावर, 21 वर्षाच्या मुलावर ही पद्धत नाही. भाजपला चला रे दंगेकर बेतरला. अरे मी कशाला बेतर, तुम्ही एकटेच लढा. आमचं काय म्हणणं आहे का तुमच्या पक्षाचा मी थोडीच मालक आहे. दंगेकरजी तुम्ही बरंच काही सांगतायत. काल तुम्हाला